नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 16 मुक्या प्राण्यांची कैफियत हा पाठ दिलेला आहे. कैफियत म्हणजे तक्रार. तर या पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग हे जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे काय असतील ते जाणून घेऊयात. प्रश्न पहिला, तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. आता इथे तक्रारी दिलेल्या आहेत आणि इथे वनचर आहेत, म्हणजे कोणत्या वनचराने कोणती तक्रार केलेली आहे ते पाठ वाचल्यावर आपल्याला कळालेलेच आहे. चला मग आपण पाहूयात. मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला वाटते? तर चिमणीला. प्लास्टिक सेवनाने पोटदुखी कोणाला होते? तर गाईला. इथे उत्तर येणार गाय. मासोळीची काय तक्रार आहे बरं? मासोळीची तक्रार आहे विषारी जलाने जीवाची तगमग होत आहे, अशी मासोळीची तक्रार आहे. मासोळी म्हणजे मासा. वारुळ शेत नष्ट. आता इथे ही कोणाची तक्रार आहे? तर ही तक्रार आहे नागाची. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे? उत्तर, या पाठात गाय, चिमणी, मासोळी, नागोबा सर्व प्राणी व माणूस यांच्यात संवाद झालेला आहे. चिमणीला कोणता त्रास होतो बरं चिमणीला? मोबाईलच्या आवाजाने चिमणीची छाती धडधडून तिचा जीव व्याकुळ होतो. तिला काही सुचत नाही, तर हा त्रास चिमणीचा आहे. आता पुढे कोणता प्रश्न आहे? गाईचे डोळे का पाणावले? सांगा बरं, गाईचे डोळे का पाणावले? उत्तर, माणसाने टाकलेले प्लास्टिक घासाबरोबर गाईच्या पोटात जाऊन तिचे पोट दुखू लागले व तिचे डोळे पाणावले. पुढील प्रश्न आहे, मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? उत्तर, सांडपाणी व रसायने टाकून माणसाने पाणी विषारी करून टाकले आहे. ते पाणी घाण असल्याने पिण्यासारखे नाही, म्हणून जलचर तडफडत आहेत, ही समस्या मांडली आहे. कोणी? मासोळीने. नागोबाची तक्रार कोणती आहे? उत्तर, गवत शेती नष्ट झाल्याने वारुळेही राहिलेली नाहीत. मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. नागोबांना पकडून नागपंचमीला दूध लाया दिले जाते, हे त्याचे अन्न नाही. अंधश्रद्धेपोटी माणूस नागांच्या जीवावर उठला आहे, ही तक्रार नागोबाची आहे. प्रश्न तिसरा, घोडभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा. आता इथे हे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून आपल्याला वेगळी नवीन वाक्य तयार करायची आहेत. चला, घोडभर या शब्दापासून वाक्य तयार करू. आता इथे तुमचे वाक्य वेगळे सुद्धा असू शकतात. इथे मी उदाहरण म्हणून वाक्य दिलेले आहेत. घोडभर, उन्हाळ्यात घोडभर पाणी मिळाले तरी समाधान वाटते. मैलभर अंतर चालून गेल्यावर एक देऊळ लागले. तासभर, झाकीरने तासभर तबला वाजवला. किंवा इथे तुम्ही असंही लिहू शकता, मी तासभर अभ्यास केला. कणभरही अन्न वाया जाऊ देऊ नये. चमचाभर औषध तापाला घालविते. किंवा मी चमचाभर साखर खाल्ली, मध खाल्लं. कोणत्याही प्रकारचे वाक्य तुम्ही इथे तयार करू शकता. कोणता शब्द वापरायचा आहे? चमचाभर. टिचभर, मुंबईत टिचभर ही जागा शिल्लक नाही, म्हणजे थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही असा आहे त्याचा अर्थ. रात्रभर म्हणजे पूर्ण रात्र. यात्रेकरू रात्रभर डोंगर चढत होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणते सांगा? जंगलात राहणारे वनचर, जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. प्रश्न 5, खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. किनारा या शब्दाचा पाठामध्ये आलेला समानार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला लिहायचे आहे. तर पाठामध्ये आलेला शब्द आहे काठ. शेवटसाठी समानार्थी शब्द आहे पाठामध्ये ऱ्हास. जल समानार्थी शब्द पाणी. आठवण समानार्थी शब्द स्मरण. मासासाठी समानार्थी शब्द आहे पाठामध्ये मासोळी. नातेवाईक
यासाठी समानार्थी शब्द आलेला आहे पाठामध्ये, सगळे सोयरे. प्रश्न 6वा, खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. सगळे सोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद. आता हे जे शब्द आहेत, सगळे सोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद, हे सगळे शब्द नातेसंबंध दर्शक शब्द आहेत आणि हे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दांचे लिंग बदला. चिमणी, चिमणा. तर चिमणी हा शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आणि चिमणा आहे पुल्लिंगी शब्द. नाग, नाग हा पुल्लिंग आहे, पुल्लिंगी शब्द आहे आणि नागिण स्त्रीलिंगी. वाघ, वाघीण. प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे. पाहूयात आपण. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी डॅश होत होता. काय येणार? कासावीस होत होता. आवडते पेन हरवल्याने संजय आज डॅश होता. आवडते पेन हरवल्याने संजय आज कसा असणार आहे? उदास दिसत होता. पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे डॅश उघडले, डोळे उघडले. रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले. म्हणजे सगळ्यांना दुःख झाले थोडेसे. प्रश्न क्रमांक 9, धडधड, तगमग यांसारखे आणखी शब्द लिहा. आता इथे यांसारखेच आणखी इथे आपण शब्द लिहिलेले आहेत. सरसर, भरभर, झरझर, पटपट, सळसळ, टकमक, दगदग, बडबड. पुढील प्रश्न आहे, खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांचे नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदाहरणार्थ वटवाघूळ. आता इथे वटवाघूळ हा शब्द आपल्याला दाखवलेला आहे. यासारखेच काही प्राणी आणि पक्ष्यांची नावे या तक्त्यामध्ये लपलेली आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. तर हे सगळे नावं आपण इथे पाहूयात. सिंह, बदक, त्यानंतर ना आहे हत्ती. हे पहा, हत्ती. मग बगळा, बगळा, कबूतर, लांडगा, काळवीट, कोब्रा. इथे आहे मोर, कोल्हा, जिराफ, उंट, गाय, गेंडा, वाघ, गवा, कावळा, टिटवी, घूस. तर हे जे सगळे आपल्याला प्राणी आणि पक्षी इथे या तक्त्यामध्ये सापडलेले आहेत, या चौकटीमध्ये सापडलेले आहेत, ते आपण इथे लिहिलेले आहेत. 19 शब्द इथे लिहिलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा. आता तुम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये जाता तेव्हा अशा प्रकारच्या सूचना असतात. शांतता राखा, स्वच्छता राखा, रुग्णाला भेटण्याची वेळ दिलेली असते. त्यानंतर रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये. तर अशा सगळ्या सूचना रुग्णालयामध्ये लावलेल्या असतात. तर आणखी काही सूचना तुम्हाला दिसल्यात का? तर त्या सूचना तुम्ही लिहायच्या आहेत. इथे मी उदाहरण म्हणून देते. कृपया शांतता राखा, मोठ्या आवाजात बोलू नका, डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना पाळाव्या, रुग्णांना बाहेरचे अन्न देऊ नये, वॉर्डमध्ये विनाकारण जास्त वेळ थांबू नये. तर अशा प्रकारच्या सूचना आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतात. पुढील प्रश्न आहे, वरील प्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छता विषयक पाट्या लावायच्या आहेत. तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल? आता वरती आपण हॉस्पिटलमध्ये ज्या सूचना लिहिलेल्या असतात त्या सूचना पाहिल्या. आता इथे आपल्याला स्वच्छता विषयक पाट्या तयार करायच्या आहेत, लावायच्या आहेत शाळेमध्ये. तर कशा प्रकारच्या पाट्या तुम्ही लावाल आपण इथे पाहूयात. शाळेत शिस्त बाळगा, कचरा कुंडीत कचरा टाका किंवा कचरा कुंडीतच टाका, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा, शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे, ती पवित्र ठेवा, शाळेची स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्य आहे, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, स्वच्छताच प्रभुता आहे. तर अशा प्रकारच्या पाट्या आपण शाळेमध्ये लावू शकतो.
पुढील प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा. प्रतिज्ञा, आम्ही आमचे वर्तन बदलू. तर इथे मी खाली दुसरी एक प्रतिज्ञा दिलेली आहे. आम्ही पर्वत, पाणी, वातावरण यांना प्रदूषित करणार नाही. सदा वृक्षारोपण करू. लावलेली झाडे वाढवू. निसर्गाची सदैव काळजी घेऊ. तर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे आपण कार्य करू शकतो. वाचा, समजून घ्या. दैनिक म्हणजे काय? दररोज निघणारे, दररोज प्रकाशित होणारे, त्याला म्हणतात दैनिक. साप्ताहिक म्हणजे काय? सप्ताहातून म्हणजे आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, त्याला काय म्हणतात? साप्ताहिक. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे. मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे. अर्धवार्षिक म्हणजेच 6 महिन्यातून. अर्धवार्षिक आहे की नाही? अर्धवर्ष म्हणजे अर्धवर्ष किती महिन्यांचं असतं? 6 महिन्यांचं. तर अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे. वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे. आपण समजून घेऊयात. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द पहा. ही माझी छत्री आहे. तू कोणाचा मुलगा आहेस? मी कालच गावाहून आलो. जी वेगाने पळेल ती जिंकेल. आता इथे जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ते व्यवस्थित पहा. ही, तू, मी, जी, ती. काय दिसते तुम्हाला? हे एकाक्षरी शब्द आहेत. एकाक्षरी शब्द म्हणजे असे शब्द की ज्यांमध्ये एकच अक्षर आहे. पाहूया तिथे खाली काय दिलेले आहे. अधोरेखित केलेले शब्द एकाक्षरी शब्द आहेत. एकाक्षरी शब्दांना द्यायची वेलांटी किंवा उकार नेहमी दीर्घ लिहितात. लक्षात आले का तुम्हाला? इथे पहा, ही वेलांटी कशी आहे? दीर्घ आहे. तूचा उकार दीर्घ, मीची वेलांटी दीर्घ, जीची वेलांटी दीर्घ, तीची वेलांटी दीर्घ. मग इथे लक्षात काय ठेवायचे आहे की जेव्हा कधी लिहिते वेळी आपल्याला एकच अक्षर येते शब्दामध्ये, तेव्हा त्याची वेलांटी ही दीर्घ द्यायची. उकार असेल तर उकार हा दीर्घ द्यायचा. आता या नियमाला सुद्धा एक अपवाद आहे. कोणता? नीचा अपवाद. नी हा शब्द हे पहा अशा प्रकारे लिहिला जातो. इथे रस्व वेलांटी आहे. बाकीचे सगळे शब्द, सगळे एकाक्षरी शब्द हे आपल्याला दीर्घच लिहायचे आहेत. खालील शब्दांपासून वाक्य बनवा. आता इथे हे शब्द दिलेले आहेत. ती, पी, मी, ही यांपासून वाक्य तयार करायचे आहेत. तर इथे तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही प्रकारचे वाक्य तुम्ही करू शकता. ती खूप हुशार मुलगी आहे. तू पाणी पी. मी अभ्यास केला. ही माझी खुर्ची आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही वाक्य इथे तयार करू शकता. खालील शब्द वाचा. शब्दांतील शेवटच्या अक्षराला दिलेली वेलांटी, उकार समजून घ्या. आता इथे हे जे नियम दिलेले आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे लिहिते वेळी तुमचे शुद्ध लेखनाच्या ज्या चुका होतात त्या चुका होणार नाहीयेत. चिमणी शेवटची वेलांटी कशी आहे? दीर्घ. विळी शेवटची वेलांटी दीर्घ. मिरची चीची वेलांटी इथे दीर्घ आहे. कढई दीर्घ ई आहे. चटई, सफाई, खिडकी, मागू इथे उकार दीर्घ आहे. चिकू, पेरू, नाचू, वस्तू, गाऊ, शिंगरू, कांगारू, ताई, समई, पाहुणी, पाणी. इथे पाहिलं का तुम्ही? शेवटच्या अक्षराला वेलांटी असेल किंवा उकार असेल तर तो नेहमी इथे दीर्घच दिलेला आहे सगळीकडे. मराठी भाषेत शब्दांतील शेवटच्या अक्षराला द्यायची वेलांटी किंवा उकार नेहमी दीर्घ लिहितात. या नियमाला फक्त 2च शब्द अपवाद आहेत इथे. आणि, परंतु. आणीची वेलांटी ही नेहमी रस्व द्यायची आणि परंतुचा उकार नेहमी रस्व द्यायचा. बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर वेलांटी असेल तर ती दीर्घच द्यायची आहे आणि उकार असेल तर तो सुद्धा दीर्घच द्यायचा आहे. तर या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या शुद्ध लेखनाच्या चुका या फारच कमी होणार आहेत. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.